तर आपण आज पाहणार आहोत ते म्हणजे नीड्स ऑफ न्यूट्रिशन, पोषणाची गरज. पोषणाची गरज पाहण्या अगोदर आपण पुन्हा एकदा न्यूट्रिशन म्हणजे काय पाहू. न्यूट्रिशन म्हणजेच द टेकिंग बॅलन्स्ड डायट, दॅट मीन्स न्यूट्रिशन. आपण संतुलित आहार घेणं म्हणजे न्यूट्रिशन. तर या पोषणाची गरज काय आहे, तर पहिली गरज आहे ती म्हणजे आपल्या दैनंदिन कार्यासाठी. न्यूट्रिशन इज रिक्वायर्ड फॉर आवर डेली वर्क. आवर डेली वर्क्स मीन्स रनिंग, वॉकिंग, टॉकिंग. These are our daily works, and for these daily works we require the large amount of energy, and that large amount of energy is get by the carbohydrates. These large amount of energy provided by the carbohydrates, and these carbohydrates are we can get from the rice, wheat, jowari, and these foodstuffs provide us the large amount of carbohydrates, and that carbohydrates provide energy for our life process. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये चालणे, बोलणे, पळणे अशा ज्या दैनंदिन कार्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते. ही ऊर्जा आपल्याला कर्बोदकातून मिळते, आणि ही कर्बोदके आपल्याला गहू, तांदूळ, ज्वारी यामधून मिळत असतात. म्हणून आपल्या आहारामध्ये यांचा समावेश असणं हे गरजेचं आहे. सो फॉर our daily life process, the carbohydrates should be in a proper proportion, and that carbohydrates we can derive from the wheat, rice, jowari, and that all things are in a proper proportion in our diet. आता आपण या पोषणाची दुसरी गरज काय आहे ते पाहू. पोषणाची दुसरी गरज आहे ती म्हणजे शरीराच्या वाढीसाठी, ग्रोथ ऑफ बॉडी. फॉर द ग्रोथ ऑफ अ बॉडी रिक्वायर द एनर्जी, and that energy we can get from the carbohydrates and the proteins. आपल्या शरीराच्या वाढीसाठी कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन्स आणि प्रोटीनची आवश्यकता असते, कर्बोदके आणि प्रथिनांची आवश्यकता असते. ही these carbohydrates and proteins which are we can get from the carbohydrates we can get from wheat, rice, jowari, and the proteins we can get from the milk product, eggs, pulses. These all things should be in a proper proportion in our diet. Then our body's growth will be in a proper stages or in a appropriate manner. मग आपल्या शरीराच्या योग्य प्रमाणात वाढीसाठी आपल्या शरीराला कर्बोदके आणि प्रथिनांची आवश्यकता असते, आणि ही कर्बोदके आणि प्रथिने योग्य प्रमाणात आपल्या आहारात असणं गरजेचं असतं, म्हणजेच आपल्या पोषणामध्ये असणं गरजेचं असतं. तर पोषणाचा उपयोग हा आपल्या शरीराच्या वाढीसाठी होत असतो. तर तिसरी जी गरज आहे पोषणाची ती म्हणजे हिलिंग वुंड्स, म्हणजेच जखमा भरून काढण्यासाठी. आपल्याला अनेक जीवनामध्ये अनेक कारणांनी, अनेक घटनांमध्ये जखमा होत असतात, आणि ह्या जखमा जर लवकर बऱ्या झाल्या तर आपण आपले कार्य हे जलद गतीने पुन्हा करायला सुरुवात करत असतो. म्हणून ह्या जखमा वेळेत भरणं गरजेचं असतं, आणि ह्या जखमा भरून काढण्यासाठी आपल्याला प्रथिनांची आवश्यकता असते. फॉर द हिलिंग द वुंड्स वी रिक्वायर द प्रोटीन्स, अँड दॅट प्रोटीन्स वी कॅन गेट फ्रॉम द पल्सेस, eggs, milk product, and the meat. So
In our diet, these all things should be in a proper proportion. ह्या जखमा भरून काढण्यासाठी लागणारी प्रथिने ही योग्य प्रमाणात आपल्या आहारात असतील तर त्या जखमा आपल्या लवकर भरून निघतात. पुढला आवश्यकता असते आपल्या पोषणाची, ती म्हणजे त्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ही पोषणाची आवश्यकता असते. रोगप्रतिकार शक्ती का वाढवणं गरजेचं आहे? जर आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती असेल तर आपण आजारी पडत नाही. आपण आजाराशी 2 हात करू शकतो. म्हणून आपल्या शरीरामध्ये मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणजेच सूक्ष्म पोषक तत्वे असणे गरजेचे आहे. सूक्ष्म पोषक तत्वे हे आजाराशी लढतात. मायक्रोन्यूट्रियंट्स फाईट विथ द डिझिजेस. आपण पाहिलेलं आहे की मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणजेच सूक्ष्म पोषक तत्वे म्हणजेच मिनरल्स अँड विटॅमिन्स, खनिजे आणि जीवनसत्वे. तर ही जी खनिजे आणि जीवनसत्वे असतात ही आपल्याला खूप कमी प्रमाणात लागतात. वी रिक्वायर मिनरल्स अँड विटॅमिन्स इन अ व्हेरी स्मॉल अमाऊंट. आपल्याला ते खूप कमी प्रमाणात लागतात. बट देअर डिफिशियन्सी लीड टू व्हेरियस डिझिजेस. आणि त्याची कमतरता ही अनेक आजारांना निमंत्रण देते. जसे की द डिफिशियन्सी ऑफ आयर्न म्हणजेच लोहाची कमतरता, यामुळे ॲनेमिया होतो. आयोडीनची कमतरतेमुळे ग्वायटर म्हणजेच गलगंड होतो. आणि विटॅमिन एच्या कमतरतेमुळे नाईट ब्लाइंडनेस म्हणजे विटॅमिन एच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा होतो. विटॅमिन B1च्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा आजार होतो. म्हणून आणि आत्ताच हल्ली जो सर्वत्र पसरलेली जी साथ आहे ती कोविड-19, याच्याशी 2 हात करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये विटॅमिन सीची आवश्यकता आहे. आणि ती विटॅमिन सी म्हणजेच आपण म्हणतो की मायक्रोन्यूट्रियंट. हा मायक्रोन्यूट्रियंट त्या कोविड-19शी झुंज देऊन आपल्या शरीराची रक्षण करतो. म्हणून शरीरामध्ये रोगाशी 2 हात करण्यासाठी to fight the disease, you should have the micronutrients in a proper proportion, and that micronutrients we should take from the balanced diet. आपण योग्य आहारातून, संतुलित आहारातून हे सूक्ष्म पोषक द्रव्ये हे घेतले तर आपण आपले शरीर निरोगी राहू शकते. म्हणून आपण नेहमी योग्य प्रमाणात आहार घेणे गरजेचे आहे. पुढला घटक आहे तो म्हणजे ॲटोट्रोफिक न्यूट्रिशन, स्वयंपोषण. स्वयंपोषण म्हणजे काय? द सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स produce their own food and nourish themselves is called autotrophic nutrition. काही सजीव हे स्वतःच अन्न स्वतः तयार करून स्वतःचे पोषण करतात, त्याला ॲटोट्रोपिक न्यूट्रिशन असे म्हणतात. सम प्लांट्स आर द ॲटोट्रोपिक्स. काही वनस्पती ह्या स्वयंपोषी आहेत. रिमेनिंग ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर हेट्रोट्रोप्स. म्हणजेच ते दुसऱ्यावर अवलंबून
असतात. द नेक्स्ट टाईप ऑफ न्यूट्रिशन दॅट इज द हेट्रोट्रोपिक न्यूट्रिशन. हेट्रोट्रोपिक म्हणजेच परपोषीय पोषण. तर काही वनस्पती आणि प्राणी, सर्व प्रकारचे प्राणी हे दुसऱ्यांनी तयार केलेल्या अन्नावर स्वतःचं पोषण करत असतात आणि म्हणून त्यांना हेट्रोट्रोपिक न्यूट्रिशन असे म्हणतात. तर सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स they cannot synthesize their food. These organisms depend on the food produced by the other living organisms. That nutrition is called heterotrophic nutrition. तर दुसऱ्यांनी तयार केलेल्या अन्नावर जे पोषण केले जातं, पोषण करतात, त्यांना हेट्रोट्रोपिक परपोषी असे म्हणतात. द नेक्स्ट न्यूट्रिशन इज सिम्बायोटिक न्यूट्रिशन. सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे सहजीवी पोषण. सहजीवी पोषण म्हणजे काय बघा. सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लिव्ह टुगेदर अँड शेअर देअर शेल्टर अँड न्यूट्रियंट्स. दिस टाईप ऑफ न्यूट्रिशन is called symbiotic nutrition. Some living organism live together. काही सजीव हे एकत्र राहतात. and share shelter and nutrients. आणि ते एकमेकांना त्यांचा आधार आणि पोषक तत्वे यांचा वापर करतात किंवा एकमेकांना त्याचा उपयोग करून घेतात. त्याला सहजीवी पोषण असे म्हणतात. दिस टाईप ऑफ न्यूट्रिशन इज कॉल्ड सिम्बायोटिक न्यूट्रिशन. सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लिव्ह टुगेदर अँड शेअर देअर शेल्टर अँड न्यूट्रियंट्स. जर उदाहरण द्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल फंगी, alga and lichen. These are the example of symbiotic nutrition. तर फंगी, alga आणि लायकेन हे सिम्बायोटिक न्यूट्रिशनचं कसं उदाहरण आहे तर बघा. तर फंगी प्रोवाइड minerals and water to the alga, and alga produce their foods, and that food provided to the fungi. म्हणजे फंगी काय करत असते तर त्या अलगाला म्हणजेच शेवाळाला पाणी आणि मिनरल्स शोषून घेत असते आणि ते शोषून घेतलेलं पाणी आणि मिनरल्स जे आहे ते पुरवत असते. अलगा म्हणजेच शेवाळ त्यापासून अन्नाची निर्मिती करून ती निर्मिती केलेले अन्न फंगीला पुरवत असतो. सर्टन फंगी लिव्ह इन रूट्स ऑफ अ ट्री. काही फंगी हे तर झाडाच्या मुळामध्ये राहत असतात आणि काय करतात. द ट्रीज प्रोव्हाइड न्यूट्रिएंट्स टू फंगी. इन रिटर्न फंगी ॲब्सॉर्ब वॉटर. फंगी ॲब्सॉर्ब वॉटर and minerals from the soil and provide to the tree. तर काही फंगी हे झाडाच्या मुळामध्ये राहत असतात आणि ते काय करतात तर ते जमिनीमधील मातीमधील पाणी आणि पोषक तत्वे शोषून घेऊन मुळांना पुरवत असतात आणि मुळे त्या फंगीला
पोषक घटक पुरवत असतात. तर अशा पद्धतीने ते एकमेकाचे सहजीवी पोषण करत असतात. दिस इज कॉल्ड अ सिम्बायोटिक न्यूट्रिशन. तर अशा पद्धतीने सिम्बायोटिक न्यूट्रिशन होत असते. द नेक्स्ट वन इज हेट्रोट्रोफिक प्लांट्स. हेट्रोट्रोफिक प्लांट म्हणजे परपोषी वनस्पती. तुम्ही त्या स्क्रीनवर पाहत असाल तर एक वनस्पती आहे. त्या वनस्पतीवर पिवळ्या रंगाची वनस्पती सर्वत्र पसरलेली दिसते. द हेट्रोट्रोपिक प्लांट्स डोंट हॅव द क्लोरोफिल. जे परपोषी वनस्पती असतात त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नसते. देअरफॉर दे कॅनॉट सिंथेसाइज देअर फूड. त्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. These plants depend on the food produced by heterotrophic plants. These plants depend on a food produced by the heterotrophic plants. ज्या स्वयंपोषी वनस्पती असतात त्यांनी तयार केलेल्या अन्नावर हे अवलंबून असतात. तर हे जे हेट्रोट्रोपिक प्लांट्स आहेत, हे हेट्रोट्रोपिक प्लांट्स कोणत्या तरी एका प्लांटवर त्यांनी निर्माण केलेल्या तयार केलेल्या अन्नावर अवलंबून असतात. कारण यांच्यामध्ये दे डोंट हॅव द क्लोरोफिल. ड्यू टू धिस दे कॅनॉट सिंथेसाइज देअर फूड. त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नसल्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. द प्लांट ऑन विच इट्स क्लाइंब इज कॉल्ड अ होस्ट. आता बघा, ते ज्या झाडावर लोंबकळत असतात त्या झाडाला होस्ट असे म्हणतात. आणि त्या झाडावरून ते न्यूट्रियंट्स पोषक तत्वे त्या होस्टकडून म्हणजे ज्या झाडावर ते लोंबकळत असतात त्यांच्याकडून ते घेत असतात. हेट्रोट्रोपिक प्लांट्स म्हणजे काय हे आता आपल्या लक्षात आलं असेल. तर स्क्रीनवर दिसणारी ही जी वनस्पती आहे ही हेट्रोट्रोपिक प्लांट आहे. आणि त्या वनस्पतीच्या खाली असणारी ही हिरवी पानं वगैरे आहेत ती होस्ट आहे. तर हेट्रोट्रोपिक प्लांट हे नेहमी हेट्रोट्रोपिक प्लांटच्या तयार केलेल्या अन्नावर वाढत असते. तर काही उदाहरणे आपण पाहिले तर पहिलं हे एक उदाहरण आहे जे हेट्रोट्रोपिक प्लांटचं आहे. लोरॅन्थस प्लांट हे एक हेट्रोट्रोपिक प्लांट आहे. आणि अमरबेल हे सुद्धा एक हेट्रोट्रोपिक प्लांट आहे. अमरबेल टेक अ रेडीमेड फूड फ्रॉम द प्लांट ऑन विच इट इज क्लाइंबिंग. हे जे अमरबेल आहे हे अमरबेल त्या ज्या झाडावर लोंबकळत असते त्या झाडाचा आधार घेतलेले असते त्याच झाडाच्या अन्नावर अवलंबून असते. द प्लांट ऑन विच इट क्लाइम्स इज कॉल्ड होस्ट. ही जे अमरबेल ज्या झाडाला क्लाइंब करत आहे लोंबकळत आहे त्या झाडाला होस्ट असे म्हणतात. अँड द अमरबेल डिप्राइव्ह व्हॅल्युएबल न्यूट्रियंट्स फ्रॉम द होस्ट प्लांट. आणि हा जो अमरबेल आहे ही जी अमरबेल आहे ही अमरबेल ही पोषक तत्वे त्या होस्ट प्लांटकडून हिसकावून घेणे म्हणजे जे शोषून घेत असते. देअरफॉर इट इज अ पॅरासाइट. म्हणून आपण त्याला असं म्हणू की ही परजीवी आहे. वी अँड ऑल ॲनिमल्स आर पॅरासाइट्स.
आपण आणि सर्वच प्राणी हे पॅरासाइट्स आहेत, म्हणजेच परजीवी आहेत. आपल्यासारखेच हे अमरबेल हे सुद्धा प्लांट हे परपोषी आहे. पुढला प्रकार आहे तो म्हणजे तर सॅप्रोफेटिक प्लांट्स. सॅप्रोफेटिक प्लांट्स म्हणजे मृतोपजीवी वनस्पती. ह्या ज्या वनस्पती असतात त्या वनस्पती मृत जीवांवर वाढत असतात. मृत जीवांवर त्या सॅप्रोफेटिक वनस्पती त्यांचा डायजेस्टिव्ह पाचक रस सोडत असतात आणि पाचक रस सोडून त्यापासून त्या मृत जीवांचे जे काही शरीरातले घटक असतात त्याच्यापासून द्रावण तयार होते आणि ते द्रावण या वनस्पती शोषून घेऊन जगत असतात. या मृत जीवांवर स्वतःचं पोषण करत असल्यामुळे मृतोपजीवी वनस्पती असे म्हणतात. These saprotropic plants obtain the food from the dead and decaying bodies. The plants obtain the food from the dead and decaying bodies are called saprotropic plants. ज्या वनस्पती मृत आणि कुजलेल्या पदार्थांच्या मधून आपले अन्न मिळवतात, स्वतःचे पोषण करतात, त्यालाच सॅप्रोफेटिक प्लांट्स असे म्हणतात. हे जे सॅप्रोफेटिक प्लांट्स असतात हे प्लांट्स काय करतात तर सॅप्रोफेटिक प्लांट्स सिक्रेट डायजेस्टिव्ह ज्यूस ऑन डेड अँड डिकेइंग बॉडीज. तर हे सॅप्रोटोपिक प्लांट्स असतात. हे सॅप्रोटोपिक प्लांट्स हे डायजेस्टिव्ह ज्यूस त्या डेड अँड डिकेइंग म्हणजेच मेलेल्या मृत आणि कुजलेल्या पदार्थांच्यावर सोडत असतात. अँड इट कन्वर्ट इन टू द सोल्युशन्स. आणि याचं रूपांतर द्रावणामध्ये होत असतं. आणि हे जे द्रावण आहे देन दे ॲब्सॉर्ब द न्यूट्रियंट्स फ्रॉम इट. आणि ते त्याच्यातून पोषक तत्वे शोषून घेतात. दिस सॅप्रोटोपिक प्लांट्स सिक्रेट डायजेस्टिव्ह ज्यूस ऑन अ डेड अँड डिकेइंग बॉडीज अँड कन्वर्ट इट into the solution. Then they absorb nutrients from it. हे सॅप्रोटोपिक प्लांट्स हे अशा पद्धतीने मेलेल्या आणि कुजलेल्या पदार्थांच्या वर स्वतःचे पोषण करतात. Have you heard or the seen the plants that can eat animal? तुम्ही कधी ऐकलं आहे का पाहिलं आहे की काही वनस्पती हे कीटकांना किंवा प्राण्यांना खातात? तर पहा स्क्रीनवर तुम्हाला दिसेल तर काही वनस्पती हे कीटकांना आणि प्राण्यांना सुद्धा खातात. तर हे कसं काय तर there are some few plants which can trap insects and digest them. काही वनस्पती आहेत की त्या वनस्पती ह्या कीटकांसाठी सापळा रचतात आणि त्यांना खाऊन टाकतात. दॅट प्लांट मे बी ग्रीन ऑर द सम अदर कलर्स. हे जे वनस्पती असतात हे वनस्पती या हिरव्या किंवा आणि इतर रंगाच्या असतात. तर ह्या ज्या वनस्पती असतात दिस सच प्लांट्स can eat the insects as well as animals also. ह्या वनस्पती किड्यांना आणि लहान प्राण्यांना सुद्धा खातात.
Such insects eating plants are called insectivorous plants. Such insect eating plants are called insectivorous plants. तर अशा प्रकारे कीटक खाणाऱ्या वनस्पतींना कीटकभक्षी वनस्पती असे म्हणतात. तुम्ही आता स्क्रीनवर पाहत असाल की या अशा कीटकभक्षी वनस्पती आहेत की ज्या कीटकांना खाऊन स्वतःचं पोषण करतात. These insectivorous plants generally grow in a soil or the water where the nitrogen deficiency. हे जे कीटकभक्षी वनस्पती असतात, ह्या कीटकभक्षी वनस्पती सर्वसाधारणपणे ज्या जमिनीमध्ये किंवा पाण्यामध्ये नायट्रोजनची कमतरता असते त्या अशा भागात या वनस्पती वाढत असतात. तुम्हाला हा दिसणारा पीचर प्लांट जो आहे, हा पीचर प्लांट तुमच्या समोर आहे. हा कीटकांना आकर्षित करून त्या कीटक त्या पीचर प्लांटमध्ये खाली पडतात आणि त्यामध्ये असलेला हा जो डायजेस्टिव्ह ज्यूस आहे म्हणजेच पाचक रस आहे, या पाचक रसामध्ये त्याला पचवून टाकलं जातं, म्हणजेच ते खाऊन टाकलं जातं. तर अशा पद्धतीने हे जे वनस्पती आहेत की जे वनस्पती या कीटकांना खातात, तर अशा वनस्पतींना कीटकभक्षी वनस्पती म्हणतात. मीन्स दिस such trees which are eat the insect, that trees or that plants are called insectivorous plants. म्हणजे जे वनस्पती किंवा वनस्पती आहेत की जे कीटकांना खातात त्यांनाच कीटकभक्षी वनस्पती असे म्हणतात. Living organisms directly and indirectly depend upon the plants because plants are produce their own foods which are help to other living organism. For the producing the foods, roots help to the plants. That roots are absorb water from the soil and that water provide or the send to the leaf by the stems. When the water came in a leaf, there are the process of a photosynthesis take place. These leaves are absorb the sunlight and more absorbing the sunlight, the lumina help to the leaf, means the structure is formed by the lumina. Due to this the more sunlight can absorb. In a leaf there are the two layers, the upper layer and the lower layer. Between these two layers there are the aerospace. Here you can see this is the upper layer and after that upper layer below there is a aerospace and the lower layer. This upper layer have the cells, that cells are the chloroplasta and the chloroplasta have the chlorophyll. Due to this chlorophyll the leaf looks like a green. Whenever the xylems provide this water which are absorbed by the roots in aerospace, this water is came here in the aerospace, you can see on the screen, and these are the lower layer have the small tiny pores which are called stomata. Stomata absorb the carbon dioxide from the air, and these carbon dioxide and water molecules, these are molecules absorbed by the chloroplasta. Here you can see these are the water and carbon dioxide molecules absorbed by the chloroplasta, and this chloroplast have the capacity to store the energy of a sunlight. Due to this, here the process of photosynthesis take place, and here
produces the glucose and the oxygen. This glucose, that means the food which is produced by the plant. This glucose provided to remaining part of a plant by the phloem. Here you can see these are the tubes which are provide the glucose to other parts, and the oxygen released by the stomata in the air. This oxygen help to other living organism for the life, and glucose provide to other part of plants. आता आपण ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट पाहणार आहोत. तर मातीतील घटक शोषून घेऊन झायलेमच्या मार्फत पानांमधील फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेसाठी पाठवले जाते आणि फोटोसिंथेसिसची प्रक्रिया होऊन जे कार्बोहायड्रेट्स तयार होतात हे फोइलेमच्या मार्फत झाडांच्या इतर भागांपर्यंत फोइलेमच्या मार्फत पोहोचवले जाते. आता जे मातीतील मुख्य घटक आहेत हे झाडांचे रूट हेअर हे शोषून घेतात वॉटर, मिनरल्स, न्यूट्रियंट्स, आणि हे पानांपर्यंत पाठवतात. आणि हे झायलेम काम करते. झायलेम हे चकार्य आहे. पाणी, जमिनीतलं सगळं पोषक तत्व शोषून घेतलेलं हे पानांपर्यंत पाठवायने. तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर हे कडेला हे रूट हेअर आहेत. याच्यातून गुलाबी मध्यभागी जो भाग आहे त्यात जे वॉटर, मिनरल्स, न्यूट्रियंट्स जात आहेत. निळ्या कलरचे ठिपके हे जात आहेत. जे मध्ये आहे ह्याला झायलेम म्हणतात. हे झायलेम हे पानांपर्यंत पाठवते आणि मग त्यामुळे फोटोसिंथेसिसची प्रक्रिया पूर्ण होते. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हे झायलेममधून वॉटर, मिनरल्स, न्यूट्रियंट्स जात आहेत. हे जे निळे कलरचे ठिपके आहेत, ब्लू कलरचे, हे ह्या म्हणजेच वॉटर, मिनरल्स, न्यूट्रियंट्स आहेत. हे पाण्यातून मिश्रण होऊन ते पानांपर्यंत जात आहेत. द पोर्स ऑन द लीव्ज इज कॉल्ड स्टोमॅटा. जे पानांवरचे अतिशय सूक्ष्म छिद्र आहेत यांना स्टोमॅटा असे म्हणतात. स्टोमॅटा काय काम करते आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. स्टोमॅटाचं तोंड उघडलं आणि झाकलं तर तोंड उघडतं त्यावेळी हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि जे सूर्यप्रकाश आहे त्यातले जे मुख्य घटक आहेत हे फोटोसिंथेसिससाठी लागतं ते शोषून घेतं आणि मग फोटोसिंथेसिसची प्रक्रिया सुरू होते. आणि तसंच हे कार्बन डायऑक्साईड घेते आणि जे झायलेम मार्फत पाणी ते आलेले आहे हे पाणी आणि जे कार्बन डायऑक्साईड आहे यांचे रासायनिक प्रक्रिया होऊन ऑक्सिजन तयार होते आणि कार्बोहायड्रेट्स तयार होतात. मग ते कार्बोहायड्रेट्स फोइलेमच्या मार्फत पोचवले जाते. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे या कोर्समधून COO म्हणजे कार्बन डायऑक्साईड आले आणि एक निळा ठिपका यांचं रासायनिक अभिक्रिया होऊन O2 हे ऑक्सिजन हे पोर्समधून बाहेर पडले आणि जे लाल काळे ठिपके होते हे कार्बोहायड्रेट आहे. हे कार्बोहायड्रेट्स हे फोइलेमच्या मार्फत हे झाडांच्या इतर भागांपर्यंत पोहोचवले जाते. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हे कडेला उजव्या बाजूला हे जे जात आहे ठिपके हे बारीक असे हे फोइलेमच्या मार्फत झाडांच्या इतर भागांपर्यंत कार्बोहायड्रेट्स जात आहे. हे अशा प्रकारे ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट अशा प्रकारे झाडांचे अन्नवहन ते होते. Biological fixation of nitrogen. Plants produce carbohydrates by the process of photosynthesis. Carbohydrates are made from carbon, hydrogen, and oxygen. Proteins are made from carbon, hydrogen, oxygen, and nitrogen. How do plants obtain the nitrogen necessary
for the synthesis of proteins. Air contains gaseous nitrogen. However, plants cannot utilize gaseous nitrogen. It needs to be fixed, that is, converted into compounds. Fixation of nitrogen occurs by biological and atmospheric methods. Two different types of microorganisms can bring about biological nitrogen fixation. Root nodules of leguminous plants contain the rhizobium microorganisms. These microorganisms absorb atmospheric nitrogen and convert it into its nitrate, a compound. Microorganisms like Azotobacter are present in soil. They also convert atmospheric nitrogen into nitrates. Do you know atmospheric fixation of nitrogen? Lightning, thunderbolts occur in the rainy season. This causes atmospheric nitrogen and oxygen to react with each other to form nitric oxide, NO, which is again oxidized to form nitrogen dioxide, NO2. The nitrogen dioxide dissolves in rainwater and is converted into nitric acid, HNO3, which gets added to the soil along with the rainwater. Plants use this nitrogen for their growth. कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स बनवतात. कार्बोहायड्रेट्स हे कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून बनते. प्रोटीन्स कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आणि नायट्रोजनपासून बनते. तर वनस्पती हवेतील नायट्रोजन प्रोटीन बनवण्यासाठी डायरेक्ट शोषून घेऊ शकत नाही. म्हणून वनस्पतींच्या मुळामध्ये काही सूक्ष्मजीव असतात, ते त्या नायट्रोजनचे रूपांतर संयुगामध्ये करून वनस्पतींना नायट्रोजन पुरवतात. तर मुळावर असणारे रायझोबियम यासारखे सूक्ष्मजीव हे त्या हवेतील नायट्रोजन शोषून घेऊन त्याचे संयुगामध्ये रूपांतर करत असतात आणि ते नायट्रोजन त्या वनस्पतीला पुरवत असतात. तर रायझोबियम यासारखाच ॲझिटोबॅक्टर हा सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजन शोषून घेऊन त्याचे संयुगात रूपांतर करून वनस्पतीला पुरवत असतो. यालाच नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण असे म्हणतात. हे आता आपण पाहत आहोत ते नायट्रोजनचे वातावरणीय स्थिरीकरण. हवेतील नायट्रोजन ऑक्सिजनशी संयोग पाहून त्याच्यापासून नायट्रिक ऑक्साईड तयार होते. त्याचे पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साईड तयार होते. हे नायट्रोजन डायऑक्साईड पाण्यामध्ये विरघळून नायट्रिक ॲसिड तयार होते आणि हे नायट्रिक आम्ल पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येते आणि ते नायट्रिक आम्ल मुळामार्फत शोषून घेऊन वनस्पतीला मिळत असते आणि अशा पद्धतीने वनस्पती प्रोटीन्स तयार करते.